माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार राम सातपुतेंनी त्यांना आतून मदत करण्यासाठी मला 50 कोटींची ऑफर मला दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केलाय। ते अकलूज येथील प्रचाराच्या सभेत बोलत होते। त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून अकलूजमधील राजकारण देखील चांगलंच तापल्याचं दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभेत अनेक नेत्यांनी विरोधकांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं। अशातच अकलूज येथील सांगता सभेत बोलताना जयसिंह मोहिते पाटलांनी राम सातपुते यांच्यावर गंभीर आरोप केले। ते म्हणाले की विधानसभेला राम सातपुतेंनी त्यांना आतून मदत करण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिली होती। ते मला देवेंद्र फडणवीसांकडे घेऊन गेले होते, मात्र मी एकदा दिलेला शब्द बदलत नाही असं सांगून मी माघारी आलो। तर निवडणुकीच्या आधी 4 दिवस ही ऑफर तब्बल 50 कोटींपर्यंत गेली होती। अकलूजमधील विजय चौकात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराची सांगता सभा पार पडली। यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर आणि महबूब शेख उपस्थित होते। यावेळी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तम जानकर आपल्याकडे आले होते। यावेळी जानकरांना निवडून आणण्याचा शब्द मी दिला होता आणि पाळण्यासाठी मी ती ऑफर धुडकावली, पण शब्द मोडला नाही। मी राम सातपुतेंना सोलापूरमध्ये उभा राहू नको, पडशील असंही सांगितलं होतं, असं ते म्हणाले। कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघात विजयदादांना मानणारे 80,000हून जास्त मतदार आहेत। तू दादांना दगा देऊन तिकडे गेल्यास तुझा पराभव नक्की होईल असं सांगितलं होतं, मात्र सातपुतेंनी माझं ऐकलं नाही। दरम्यान सोलापूर नंतर माळशिरसमध्ये उभे राहू नकोस, पुन्हा पडशील असंही मी सातपुतेंना सांगितलं होतं। कारण मागील वेळी अकलूजकरांनी तुला 19,000चं लीड दिलं आणि यावेळी जानकरांचा 26 मतांनी पराभव झाला होता, असं सांगितल्याचंही मोहिते यांनी या सभेत बोलताना सांगितलं। तसेच या सांगता सभेत त्यांनी यावेळी सर्वच्या सर्व 26 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष विजयी होईल असा दावाही केलाय।